हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. आपला फ्री आरी वर्कचा ॲडव्हान्स आज डे 12 आहे. आतापर्यंत ॲडव्हान्सचे पण आपले डे 11 कंप्लीट झाले आहे आणि बेसिकचे 40 डेज कंप्लीट झाले आहेत. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपले बेसिकपासून डेज बघा. स्टेप बाय स्टेप मी सगळं काही सांगितलं आहे आणि छोटे छोटे टिप्स पण पूर्ण दिलेले आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट ॲडव्हान्सचं मी काय शिकवत आहे ते लक्षात येणार नाही. तर तुम्ही बेसिकचे लेक्चर बघा, ते बघितल्यावर तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे बघा, मी आज मोती घेतलेले आहे, शुगर बीट्स घेतलेले आहे, आपली मटेरियलची निडल प्रोफेशनल निडल घेतली आहे आणि आपला नेहमीप्रमाणे नॉर्मल शिलाईचा गोल्डन कलरचा थ्रेड घेतलेला आहे. आता इथे पण आज आपण लेसेस पॅटर्नच बघणार आहोत. आपण 3-4 दिवसापासून तेच बघत आहोत, वेगवेगळे डिझाईन सहित. तर आज पण आपण इथे एक नवीन छानशी सुंदर अशी सिंपल अँड सोबर डिझाईन बघणार आहोत. चला तर मग जास्त उशीर न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. नेहमीप्रमाणे आपल्या थ्रेडला एंड नॉट देऊन दोन्ही बोटात मी थ्रेड पकडून घेतला आहे. आता हे दोन्ही बोटे खाली जाऊ देणार आहे. आता मी इथे बघा असा कर्लमध्ये थोडा हाफ सर्कल टाइप एक शेप आखून घेतली आहे. एक लाईन थोडीशी अशी क्रॉस मारून घेतली आहे. आता इथे स्टार्टिंग पॉइंटला मी आपला थ्रेड वर काढणार आहे अशा पद्धतीने. आता बघा, मी इथे एक पहिले मोती घेणार आहे. इथे मोती फिक्स करणार आहे आणि फिक्स करायच्या आधी डायरेक्ट इथे मोती फिक्स करून आपण शुगर बीट्स पण ॲड करू शकतो किंवा डायरेक्ट दोन्ही ॲट अ टाइम एक टाकूनच डायरेक्ट आपण इथे फिक्स करू शकतो अशा पद्धतीने. हे बघा, इथे मी डबल स्टिच देऊन थ्रेड असा याच्या साईडनी खाली घेत आहे अशा पद्धतीने आणि इथे एक छोटीशी स्टिच देऊन थ्रेड वर काढला. आता मी इथे सगळ्या निडलमध्ये शुगर बीट्स घेत आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी निडलमध्ये शुगर बीट्स घेतले आहे आणि नेहमीप्रमाणे आपले 2-2 शुगर बीट फिक्स करत जायचे आहे. नेहमीप्रमाणे आपल्या बीट्समध्ये गॅप न ठेवता हे बघा आता बीट्समध्ये गॅप कसा नाही येऊ द्यायचा, काय करायचं. आता हे इथे मी बीट्स लावले आहे. आता आपली ही जे खालची चेन जे हुक आहे वर आलेलं, तर आपण हे डायरेक्ट असं पुढे पंच नाही करायचं, त्याच्या जवळच आपले बीट्स ॲड करायचे. त्याच्यात ॲड केले की जास्त लांब आपले स्टिच नाही घ्यायची, एकदम त्या बीट्सला खेटूनच असं हे करायचं. तुम्हाला झूम करून दाखवते. हे बघा, असं एकदम जवळच खालून परत थ्रेड वर काढायचा आणि परत त्याच्यात बीट्स ॲड करायचे. म्हणजे हे जे आपले 2-2 आपण ॲड करत आहे त्या दोघांमध्ये गॅप येत नाही. गॅप आला तर व्यवस्थित दिसत नाही. हे बघा, अशा पद्धतीने मी निडलमध्ये सगळे आपले शुगर बीट्स घेतले आहे. आता मी आपले 2-2 ॲड करत जाणार आहे. खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसते. आपण ही डिझाईन जेव्हा की आपले ब्लाऊजची स्लीव्ज असते ना, तर जे स्लीव्जला काठं असतात त्या काठांच्या वरती सुद्धा ही डिझाईन आपण करू शकतो. खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसते.
बघा अशा पद्धतीने आता इथे लास्टला आपली एंड नॉट देऊन घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने आपलं हे असं पूर्ण एक लाईन कंप्लीट झाली आहे. आता इथे आपला राईट साईड आणि लेफ्ट साईडनी सेम गॅप ठेवून सेम डिस्टन्स ठेवून मार्किंग करून घ्यायची आहे. आता मी जसे करते त्या पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने मी स्केलच्या साहाय्याने 1-1 इंचवर मार्किंग करून घेत आहे, जेणेकरून आपला डिस्टन्स हा सेम होईल. तुम्ही आपल्या मेजरमेंटच्या टेपने सुद्धा करू शकता. आणि आता ह्या साईडने मी मार्किंग केली आहे, तसंच राईट साईडने सुद्धा डॉट मारून घ्यायचे आहे, म्हणजे आपलं डिस्टन्स हे सेम राहतं. हे बघा म्हणजे डिझाईन एकदम आपली छान दिसते, गॅप पण मधला छान दिसतो अशा पद्धतीने. आता इथे मी बघा जिथे मार्किंग केली आहे तिथून थ्रेडवर काढणार आहे अशा पद्धतीने. आता इथे पहिले मी एक शुगर बीट्स घेणार आहे आणि एक मोती घेणार आहे. अशा पद्धतीने निडलमध्ये 2 घेणार आहे आणि हे दोन्ही ॲड करून अशा पद्धतीने इथे फिक्स करून आता इथे एंड नॉट द्यायची गरज नाही. आपला जो हा पहिला शुगर बीट्स आहे त्याच्यामध्ये आपला हा थ्रेड अटकून देऊन इथे पॅक करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी सिंगल बुट्टीमध्ये तुम्हाला ही ट्रिक्स शिकवली होती, तीच ट्रिक इथे वापरायची. अशा पद्धतीने बघा आपले एक बुट्टीस टाईप इथे फिक्स झाला आहे. आता राईट साईडने झाला तर लेफ्ट साईडने लगेच करून घ्यायचं आहे. सेम याच पद्धतीने थ्रेडवर काढायचा, निडलमध्ये पहिले एक शुगर बीट्स घ्यायचा आणि मग एक मोती घ्यायचा अशा पद्धतीने आणि दोन्ही ॲड करायचं. हे बघा इथे एक परत छोटीशी स्टिच देऊन घ्यायची, म्हणजे इथे लॉक होतं. आणि आता हा थ्रेड वर काढून आपल्या आता ही बुटी छोटी असल्यामुळे आपण दोन्ही पण थ्रेडमध्ये आपला हा ॲड फिक्स करू शकतो, किंवा आपला शुगर बीट्स आहे त्याच्यातच आपण हे हुक अटकून द्यायचं आहे, म्हणजे इथे आपल्याला गाठ द्यायची गरज पडत नाही. आणि खालचा थ्रेड ओढून घ्यायचा अशा पद्धतीने. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा किती छान प्रकारे आपल्या दोन्ही साईडच्या बुट्ट्या रेडी झाली आहे. आता लगेच वरची करून घ्यायची आहे. सेम ह्याच पद्धतीने पहिले एक शुगर बीट्स निडलमध्ये घ्यायचा, एक मोती घ्यायचा आणि इथे डबल स्टिच द्यायची, जेणेकरून ही लाईन पॅक होऊन जाते. आणि असा थ्रेड वर काढून याच्यामध्ये अटकून घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीने मी थ्रेड थोडासा आपला हा बुट्टी थोडी अशी क्रॉस करून घ्यायची, आपला थ्रेड त्यात अटकून घ्यायचा, म्हणजे असा त्याच्यामध्ये टाकायचा आणि खालून थ्रेड हा असा ओढून घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीने ते आपलं गाठ इथे पॅक होऊन जाते, बुट्टी पॅक होऊन जाते. इथे एंड नॉट द्यायची गरज पडत नाही. त्याच पद्धतीने कंटिन्यू पुढच्या मार्किंगवरनं खालून थ्रेडवर काढला, निडलमध्ये पहिले एक शुगर बीट्स घेतला आणि एक मोती घेतला. सेम हीच प्रोसेस करत राहायची आहे, काहीच फरक नाही. आणि ॲड करून इथे डबल स्टिच द्यायची आहे, जेणेकरून ही बुट्टी इथे पॅक होते, हालत नाही. जर का सिंगल स्टिच दिली तर हा थ्रेड परत रिटर्न मागे येतो. आणि अशा पद्धतीने आपल्या निडलने असं थ्रेडला पकडायचं. हे बघा, आणि ह्या दोन्ही थ्रेडमधनं मी टाकलेलं आहे, कारण ही बुट्टी छोटी असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. दोन्ही पण आपण बीट्समधनं आपला हे थ्रेड टाकला आणि हे बघा खालून थ्रेड मी ओढून घेतला, पॅक झाली आहे, थोडी पण हालत नाही कुठे. त्याच पद्धतीने लेफ्ट साईडला पण तसंच करायचं आहे. जिथं मार्किंग केली आहे तिथून खालून थ्रेडवर काढला,
निडलमध्ये पहिले शुगर बीट्स घेतला आणि मोती घेतला आणि इथे ॲड केला. खूप सुंदर अशी ही डिझाईन सिंपल अँड सोबर दिसते. हे बघा अशा पद्धतीने मी हा थ्रेड थोडा हुक मोठं काढून घ्यायचं आणि आपले हे जे मोती आणि शुगर बीट्स फिक्स केले आहे त्याला आता थोडंसं क्रॉस करून निडलनी त्याच्यामध्ये आपला थ्रेड अटकवून घ्यायचा आणि खालून थ्रेड हे बघा अशा पद्धतीने ओढून घ्यायचा. फिक्स होऊन जात आहे. परत तसंच वरती. आणि असं नाही की मी खालून सुरुवात केली म्हणून तुम्ही पण खालून सुरुवात करायला पाहिजे. वरतूनच सुरुवात केली तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की मी काय केलं तर वरतून खालपर्यंत शुगर बीट्स फिक्स करत आलते तर माझा थ्रेड खालीच होता. तर मी म्हटलं तोडून कुठे वरपर्यंत करायचं म्हणून मी खालूनच सुरुवात केली. पण तुम्ही वरतून पण सुरुवात करू शकतात. आणि जसं मी इथे मोती घेऊन शुगर बीट्स घेतला आहे तसं तुम्ही दुसरे कट पाईप वगैरे पण ॲड करू शकतात. जसं तुम्हाला छान वाटेल तसं तुम्ही पण ॲड करू शकतात. की असं नाही की मी मोती आणि शुगर बीट्स केलं आहे तर तुम्ही पण मोती आणि शुगर बीट्सच करायला पाहिजे, तसं काहीही नाही. तुम्हाला जसं छान वाटेल तसं तुम्ही करू शकता. हे बघा इथे डबल स्टिच द्यायची आहे. हे बघा आता इथं मी सिंगल स्टिच दिली आहे, डबल स्टिच दिली नाही. तर हे बघा आता इथं मी जर का असा थ्रेड मागे घेऊन याच्यात जर का अटकवायलाच जाईल इथे समजा तर हा अशी ही बुट्टी आहे ना अशी मागे येते. हे बघा अशी उचकल्यासारखी होते. त्याच्यामुळे काय करायचं अजून एक छोटीशी इथं चेन स्टिच देऊन घ्यायची आहे छोटीशी आणि मग हा जो हुक मोठा काढून आपली ही जी बुट्टी आहे तिला आपल्या निडलनी थोडंसं असं क्रॉस करायचं, क्रॉस करून घ्यायचं आणि हा थ्रेड आपला याच्यात असा अटकवून द्यायचा. हे बघा अशा पद्धतीने. हां आणि खालचा हा जो थ्रेड आहे तो ओढून घ्यायचा. आहे बघा याच्यात आता असं प्रॉपर अशी ही थांबा इथून निसटलं. प्रॉपर अशी ही बुट्टी एकदम पॅक होऊन जाते. हे बघा अशा पद्धतीने असं बरोबर असं हे बघा फिक्स झालं. अशी आयडिया वापरायची थोडी. आता लेफ्ट साईडला पण तसंच मी थ्रेडवर काढला, मिडलमध्ये एक शुगर बीट्स आणि एक मोती घेतला अशा पद्धतीने आणि तो इथे ॲड केला. म्हणजे आपण जर का असं केलं ना फक्त मोतीमध्ये डायरेक्ट ते आपलं हुक अटकून दिलं तर तिथे ती पॅक पण होऊन जाते बुट्टी आणि आपल्याला प्रत्येक ठिकाणी एंड नॉट द्यायची गरज पडत नाही. म्हणजे एंड नॉट द्या परत असे एक्स्ट्रा करायचं काम पडत नाही. ही छोटी इथे ट्रिक्स वापरली तर. हे बघा अशा पद्धतीने थोडंसं आपली बुट्टी साईडला घेऊन खालून थ्रेड ओढून घ्यायचा अशा पद्धतीने. हे बघा किती छान प्रकारे आपली ही अशी डिझाईन रेडी झाली आहे. आता इथे आपण एंड नॉट देऊन घेऊन पॅक करून टाकायचं आहे, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी डिझाईन तयार झाली आहे. आपण स्लीव्जवर आपली काठं असतात, काठांच्या वरती आपण ही अशी सुंदर अशी सिंपल अँड सोबर अशी बॉर्डर रेडी करू शकतो. खूप सुंदर अशी आपली हे लेसेस पॅटर्न आजचं रेडी झालं आहे. चला तर मग तुम्हाला कसं वाटलं आपले लेसेस पॅटर्न. आपण 3-4 दिवसापासून वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळं साहित्य वापरून शिकत आहोत. तर तुम्हाला कसं वाटत आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल, आज पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ येतात त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. आणि आपले जे काही नवीन असतील त्यांना इंटरेस्ट असेल तर त्यांनी आपल्या प्लेलिस्टला जाऊन सगळे बेसिकपासून स्टेप बाय स्टेप लेक्चर आपले जे व्हिडिओज ते बघा, जेणेकरून तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील आणि तुम्हाला सगळं काही व्यवस्थित समजेल. आणि ज्या कोणी मैत्रिणी इंटरेस्टेड असेल तुमच्या तर त्यांच्यासोबत पण आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपले जे फ्री आरी वर्कचे क्लासेस चालू आहे त्याचा फायदा त्यांना नक्की होईल. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत. तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की सांगा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर द वॉचिंग.